बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे। विशेष म्हणजे ही वाहने भरधाव वेगात असल्याचं देखील समोर आले आहे। अशाच एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने 2 पादचारी महिलांना चिरडल्याची घटना आज सकाळी घडली। यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी महिला गंभीर स्थितीमध्ये आहे। पोलिसांनी ट्रक जप्त केला असून तसंच वाहन आणि चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे। बुलढाणा मार्गावर नांदुरा शहरातील कब्रस्तानजवळ एका भरधाव ट्रकने 2 महिलांना चिरडलं। यामध्ये एका महिलेचा अपघातस्थळीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे। जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। या महिलेला खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या अपघातामध्ये मृत महिलेचे नाव वनिता भोसरे असं आहे, तर जखमी महिलेचे नाव गीता ढगे असल्याची माहिती मिळते। ढगे या गंभीर जखमी झालेल्या आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। जिल्ह्यामध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे, तसंच वाळू माफियांची दहशत देखील दिसून येत आहे। पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत।